आज मला ना आश्चर्याचा धक्काच बसला, की माझ्या हातानं आज ही कोणती जादू केली. आता जादू कोणती पुढे मी सांगते. इथे संध्याकाळी ना मी स्वयंपाकाची तयारी करत होती. आज आमच्याकडे ना उडदाची डाळ आणि भाकरीचा बेत होता. आता डाळ म्हटलं की सगळ्यांचंच तोंड वाकडं होतं. माझं देखील वाकडं होतं हां. पण काय करणार रोज-रोज भाजीला बनवायचं तरी काय? म्हणून ठीक आहे एखाद दिवस डाळ चलती. तुमच्याकडेही असं होतं का? डाळ बघितलं की तोंड वाकडे? म्हटलं चला ठीक आहे. इथे मी ना टमाटा आणि मीठ घालायचंच विसरून गेले. या गरमीमुळे ना मला काहीही एक सुचत नाही. मुंबईची गरमी म्हणजे ना की बापरे तोबा तोबा. आत्ताच एवढी गरमी आहे तर पुढे काय होणार देव जाणे. चला एकीकडे कुकर लावले, दुसरीकडे लगेच भाकऱ्या बनवून घेऊयात. आता भाकऱ्या बनवणं म्हणजे ना मला एक युद्धच वाटतं. भाकऱ्या सोडा हो, अगदी मला पुन्हा स्वयंपाक करणं म्हणजेच युद्ध वाटतं. मला स्वयंपाकाचा ना फार कंटाळा आहे. पण करणार काय? काही ऑप्शन नाही ना, करावं तर लागतंच आपल्याला, हो की नाही? पण आज आहे ना मी फक्त भाकऱ्या बनवणार आहेत हां. का? त्याचं 2 रिझन आहे. एक म्हणजे की ना आज माझी सासूबाई उडदाची डाळ बनवणार आहे. त्या खूप छान बनवतात आणि त्यांना ना त्यांच्याच हाताची डाळ बनवलेली आवडती. आणि दुसरं म्हणजे ना मला ना इथे माझ्या ऑफिसचं काम करायचं आहे. मी वर्क फ्रॉम होम करत आहे आणि 2 दिवस झाले माझं ऑफिसचं काम पेंडिंग आहे आणि उद्या मला ना काही फाईल सबमिट करायचे आहे. त्यामुळे पटकन भाकऱ्या बनवून ना माझ्या कामाला लागणार आहेत. सो त्यामुळे मी आज भाजी बनवणार नाही आहेत. आणि तुम्हाला खरं सांगू का, आज पहिल्यांदाच माझ्या हातातून ना एवढी छान गोल भाकरी बनवली. त्यामुळे मला आश्चर्याचा धक्का बसला आणि असं वाटतं की खरंच माझ्या हाताने काय जादू केली आहे. तुमच्या भाकरी रोज चांगल्या बनतच असेल, पण माझ्या आज बनल्या ना त्यामुळे मला हा असं विचार येत आहे. चला मग भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. आज इथेच थांबते. आवडलं असेल तर नक्की चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. बाय.